मी मेहंदी पावडरचा त्याच्यामध्ये उकळलेलं चहाचं पाणी मी टाकलेलं आहे थंड होऊन, ते भिजू घातलं 1 दिवस. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मेथी, तांदूळ आणि जवस हे 1 चमचा आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा मी चहा पावडर पण घातलेली आहे. ते जेल एकदा तयार झालं उकळून किंवा थंड झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ह्या मेहंदीमध्ये भिजवलेलं घातलंय. ते सुरुवातीला थोडंसं घातलं, त्यानंतर मग अर्ध लिंबू घातलेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे अलोवेरा जेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे विटॅमिन ई ची कॅप्सूल. तर हे सगळे जे घटक घालतोय ना आपण, तर फक्त जर मेहंदी लावली ना पाण्यात भिजवून तर केसांना ड्राय होतात, चरबट होतात, कडक होतात आणि खूप सारे प्रॉब्लेम येतात. केसांना खाज येते आणि केस गळती होते. ती योग्य पद्धत नसते मेहंदी लावायची. म्हणून मग त्याला पुरेपूर त्या मेहंदीचा आपल्याला फायदा झाला पाहिजे केसांना लावल्यानंतर, म्हणून हे बाकी सगळे घटक घालायचे आहेत. जवस, मेहंदी आणि मेथी आणि तांदूळ हे घातल्याने आपल्या केसांची जी काही मजबूती आहे ती व्यवस्थित होते. त्याचबरोबर केसांमधला कोंडा नाहीसा होतो. मेहंदीमुळे आपल्या केसांना छान अशी चमक येते. हे सगळं होतं आणि त्यामुळे आपण हे बाकी सगळे घटक घातले. हे सगळे घटक मिक्स केल्यानंतर ना अर्ध्या तासाने मी मेहंदी केसांना लावली. त्यानंतर 2 तास मी केसांना मेहंदी ठेवली आणि फक्त पाण्याने केस धुतले, नॉर्मल थंड पाण्याने. त्यानंतर मग रात्रभर केसांना खोबरेल तेल लावून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मग केसांना शॅम्पू लावलेला आहे. खूप चमकदार आणि छान केस होतात आणि मजबूत होतात. मेन पॉईंट. व्हिडिओ तुम्हालाही आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.